नमस्कार. मी रुपाली जोशी इंदोरहून. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे एकच डाग. आमचा पूर्वीच्या काळातला जुना पण अजूनही भक्कम असा वाडा आहे. त्यात 7-8 बिराडं राहतात. अगदी एकच कुटुंब असल्यासारखे. कधी कुणात भांडण नाही की हेवे दावे नाहीत. आजवाडा फुलांनी सजवला आहे. मध्यभागी अंगणात पाळण्याचीही सजावट केली आहे. सुगंधी मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांनी साऱ्या मुलांची खूप धमाल चालली आहे. इकडून तिकडे धावतायत सगळे. आज भावाचं बारसं आहे ना माझ्या. अहो मी श्वेता, वय वर्ष 7. आईनं आधी मला तयार केलं. म्हणाली, बाळा बघ रे किती सुंदर आहे तुझी ताई. गोरी गोरी पान, काळेभोर डोळे, हातभर लांब 2 वेण्या. गुणाची आहे माझी पोर. श्वेता आरशात बघ ना गं, किती सुंदर दिसतोय मोरपिशी रंगाचा परकर पोलका तुला. थांब हं, मी काजळाची तीत लावते. कुणाची दृष्ट न लागो माझ्या राजकुमारीला. मी आईला म्हटलं, आई आता बाळाला घाल ना नवीन कपडे. आणि काय नाव ठेवायचं गं त्याचं. आई म्हणाली, तो काही गोरापान नाही बुवा आमच्या श्वेतासारखा. तुझं नाव आम्ही तुला पाहताच ठरवलं होतं श्वेता. आता उन्हात खेळून थोडा काळवंडलाय तुझा रंग, पण झालीस ना तेव्हा खूपच गोरीपान होतीस बुवा. ह्याचं नाव आपण कृष्ण ठेवूयात, चालेल. हो, खूप मस्त आहे कृष्ण. टाळ्या वाजवत उड्या मारत मी आनंदानं सगळ्या मुलांमध्ये खेळायला गेले. वाड्याच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकाची तयारी चाललेली होती. आम्हाला तिकडं जायची परवानगी नव्हती. मोठ्या मोठ्या कढया होत्या ना तिथं. आणि आई म्हणाली, तेलही तापतंय बरं, जवळ जाऊ नकोस तिथं. माझं आणि आकाशचं, माझा मित्र आकाश, खूप पटायचं. एकमेकांशिवाय करमायचंच नाही. आम्ही खेळण्यात इतके मग्न झालो. बाळाला पाळण्यात घातलंय श्वेता, ये ना, आईनं हाक मारली. मी 5-10 मिनटापुरती गेले आणि परत पकडापकडी खेळायला आले. आकाशवर राज्य होतं. मी खूप धावले. नकळत स्वयंपाक होत होता ना, तिथं पळत गेले हो. एकदम लक्षात आलं, तिथं जायला मनाई केली आईनं, म्हणून मी एकदम उभी राहिले. मागून आकाश आला. मला आऊट म्हणून त्यानं जोरात पाठीवर धक्का दिला. माझा नकळत पाय घसरला आणि मी त्या कढईजवळ पडले. तेलाचे थेंब माझ्या पूर्ण उजव्या हातावर पडले. चर्रकन उडलं सगळं तेल हातावर. वेदना इतक्या असह्य झाल्या की मी शुद्ध हरपून बसले. डोळे उघडले तेव्हा मी दवाखान्यात होते. 8 दिवसांनी मला डॉक्टरांनी घरी सोडलं. मी घरी आले तेव्हा आई खूप रडायला लागली. माझीच दृष्ट लागली माझ्या पिल्लाला. गोरीपान पोर माझी नसता काळा डाग लागला. मीही खूप रडत होते. मला हाताकडं बघवत नव्हतं. मला काय कुणालाच जळलेल्या हाताकडं बघवत नव्हतं. आकाशची आई स्मिता काकू मला पाहायला आली. मला जवळ घेऊन खूप रडली. आईला म्हणाली, आकाशचा धक्का लागून श्वेताचं जन्माचं नुकसान झालं हो. मी क्षमा मागते त्याच्या वतीनं. आणि सगळे ढसाढस रडायला लागले. स्मिता काकू मला रोज काहीतरी खाऊ घेऊन यायची. कधी कधी आकाशही यायचा, पण तो लगेच निघून जायचा. काही दिवसांनी जखम बरी झाली, पण डाग गेला नाही. आईनं त्यानंतर मला सगळे लांब हाताचे फ्रॉक घेतले. सगळं छान चाललं होतं. कृष्णा मी दोघंही आईवडिलांचे खूप लाडके होतो. मला शिवणकाम, भरतकाम, विणकाम साऱ्या गोष्टींची खूप आवड होती. मी स्मिता काकूसाठी देखील शोपीसेस बनवले होते आणि त्यांनी कौतुकानं घरात लावलेही. येणाऱ्या जाणाऱ्यांना आवर्जून सांगायच्या, काकू श्वेतानं बनवलेत, खूपच हुशार गुणी मुलगी आहे हो. मला फार आवडते ती. पुढे मी होम सायन्सला ॲडमिशन घेतलं. आकाश इंजिनिअरिंग करत होता. तो मला भेटला नाही असा एकही दिवस नाही. दिवसभरातल्या गमती जमती सारं काही सांगायचो आम्ही एकमेकांना. रविवार होता त्या दिवशी. आईनं शेवयांची खीर केली होती. आकाशला फार आवडायची, म्हणून मला त्याला खीर नेऊन दे जा असं म्हणाली. मलाही तो खूप आवडायला लागला. बहुतेक त्यालाही मी आवडत असावी. किती वर्षांची होती ना आमची मैत्री. मी लगेच गेले खीर घेऊन. इतक्यात श्वेता काकूंचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी दारातच उभी राहिले. काकू म्हणाल्या, आकाश हे तुझं शेवटचं वर्ष आहे ना, आता नोकरीही लागेल तुला. मला श्वेता फार आवडते. तुझंही तिच्या वाचून पान हलत नाही. तुमचं लग्न व्हावं असं मला वाटतं. खूप गुणी, दिसायला सुंदर, प्रामाणिक आणि प्रेमळ आहे रे ती पोर. तुझा संसार खूप छान करेल. मी खूप खुश झाले आणि लाजले देखील.
थोडी मागे सरकून उभे राहिले. आकाशच्या तोंडून येणारा होकारा ऐकायचा होता ना. आकाश म्हणाला, ए आई, ती सुंदर आहे, नम्र, समजूतदार, सारं काही आहे. पण त्याबरोबर तिच्या हातावरचा तो भयानक जळलेला डाग आहे ना. मी तिच्याशी लग्न करणं काही शक्य नाही हा. तिला तू उगाच नसती स्वप्न वगैरे दाखवू नकोस. मैत्री वगैरे ठीक आहे ग, पण लग्न छे. काकू पटकन म्हणाल्या, अरे तूच जबाबदार आहेस त्यासाठी. तो म्हणाला, म्हणून मला जन्मठेपेची शिक्षा सुनावणार आहेस का तू? आणि माझं कॉलेजमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिला लग्नाचं वचन दिलं आहे. हा विषय आता इथंच संपला आहे. मी तडक माघारी फिरले. खीर घेऊन मागे फिरून कृष्णाला सांगितलं, जा जरा ही खीर नेऊन दे जा आकाशला. तसं सांगून मी रूममध्ये दार लावून बसले. मला हाताला भाजलं तेव्हा शरीराला इतक्या वेदना झाल्या नव्हत्या, तितक्या डागण्या आज मनाला झाल्या. या एका डागामुळं मी त्याला नकोशी झाले. बाह्यरूपाला किती महत्त्व आहे या जगात. निर्मळ मनाची किंमत काहीच नाही का? इतक्यात आईची हाक ऐकायला आली. स्वतःला सावरत मी जेवायला गेले. खीर मला अजिबात गोड लागत नव्हती. कसं बसं जेवले आणि मागचं आवरून पुन्हा खोलीत येऊन बसले. आता मी स्वतःला आपल्या कलांमध्ये रमवून घ्यायचं ठरवलं. आकाशचं पुढं लग्न झालं. त्याची बायको कुणातच मिसळत नव्हती. तिचा नवरा आणि ती, इतकंच काय ते तिचं आयुष्य. स्मिता काकू एके दिवशी दुपारी गप्पा मारायला घरी आल्या. आई चेष्टेनं म्हणाली, काय हो सुनबाईमध्ये इतक्या रमलात, शेजाऱ्यांना अगदीच विसरलात की तुम्ही? त्यावर काकू म्हणाल्या, काय करणार, आता कामं वाढलीत हो. सुनबाई सतत फिरत असते. साऱ्या घरात तिच्या वस्तूंचा पसारा आवरणं, पसरलेले कपडे आवरणं आणि तिच्या सततच्या घरी येणाऱ्या मैत्रिणींची सरबराई करणं, यातच दिवस कसा संपतोय तेच कळत नाही. काही म्हणून मदत नाही हो. साधा कधी आयता चहाचा कप तिच्याकडून मिळत नाही. शेवटी दया येऊन आकाश आवरायला मदत करतो. त्याचे बाबाही हल्ली घरात काम करू लागलेत. कटकटी नको म्हणून निभावून नेतोय सगळं. मी फक्कड चहा करून आणते काकू तुम्हाला, असं म्हणून मी चहा करायला आत गेले. काकूंचा रडण्याचा आवाज येत होता. मला खूप दया आली. कधी कधी मी काकूंना मदत करायला जायची. एकदा मी त्यांच्या घरी गेले तर त्या अगदी झोपून होत्या. आकाश त्यांच्या डोक्यावर ओल्या कपड्याच्या पट्ट्या ठेवत होता. आतून त्याची बायको हाका मारत होती, चल ना रे आकाश, मूवी चालू होईल ना. आईंना थोडासा ताप आहे रे. इतकं काय त्यात, होईल ना बरा. बाकी काही नाही रे, पैसे वाया जातील ना तिकिटाचे. येऊ ना आपण 3 तासात परत, मग बैस की आईची सेवा करत. मला पाहून आकाशची नजर खाली गेली, कसला तरी पश्चाताप होत असल्यासारखी. मी म्हटलं, मी आहे काकूंपाशी, जा तुम्ही दोघं. माझा आवाज आला तशी त्याची बायको बाहेर आली. मला म्हणाली, श्वेता, आम्ही येतोच ग, तोवर बसतेस. यांना सोबत जरा, बाबा पण येतील इतक्यात. तसंही तुझं खूप कौतुक आहेच की आईंना. आणि आकाशला हात धरून ओढत घेऊनच गेली. काकूंच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी इकडच्या तिकडच्या गप्पा करत त्यांचं मन रमवायचा प्रयत्न करत होते. आईनं तोवर गरम गरम खिचडी आणून दिलीच. ती भरवली त्यांना, गोळी देऊन झोपायला सांगितलं. इतक्यात काका आले. आम्ही आपापल्या घरी गेलो. काही दिवसांनी आकाशने दुसरं घर घेतलं. बायकोला घेऊन तिकडे राहायला चालला गेला. माझ्यासाठी स्थळं यायची, पण त्या एका डागामुळं सारं फिसकटत होतं. आता वयही वाढत होतं. वाड्यातल्याच एका काकांनी एक स्थळ आणलं. ते बिजवराचं होतं. 2 लहान मुली होत्या. त्यांना घर सांभाळणारी सुशील मुलगी यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती. आईनं चक्क नकार दिला. मग मी विचार केला, वाढलेलं वय, हा डाग, यासोबत आणखी काय मिळणार आहे. उपाय होता त्या डागावर, पण परवडणारा नव्हता आम्हाला. मी आईला म्हटलं, नुसतं भेटून तर पाहू आपण. आई म्हणाली, ज्या ठिकाणी जायचंच नाही त्याची वाट का विचारायची अगं. तू इतकी गुणी, सुंदर, तरुण, स्वतःचं वाटोळं का करायचं आहे तुला. मी नाही तुला असलं काही करू देणार. आपण नुसतं भेटूया गं, मग ठरवूया ना. आईने आता माझं ऐकलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो. खूप मोठा बंगला, नोकर चाकर, 2 लहान लहान मुली, एक 3रीत एक 1लीत. घर भरलेलं होतं महागड्या वस्तूंनी. कमी होती ती गृहलक्ष्मीची. श्रीकांत, ज्यांच्या घरी आम्ही आलो होतो ना ते. त्यांनी माझ्या आईवडिलांना नमस्कार केला आणि बसायला सांगितलं. आम्ही बसलो.
नंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. माझी पत्नी 4 महिन्याआधी देवाघरी गेली. तेव्हापासून माझ्या सासूबाई इथे मुलींचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या आग्रहामुळेच मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांना मला आई हवी आहे, सावत्र आई नकोय. म्हणून सुस्वभावी मुलगी किंवा कुणी गरजू स्त्री असेल अशा कुणाशीही लग्न करण्याची मी तयारी ठेवली आहे. त्यांच्या सासूबाई म्हणाल्या, माझा जावई म्हणजे हिरा आहे हो. माझी लेक राज्य करत होती यांच्यासोबत. खूप जपायचे हे तिला. पण देवानं तिला इतकंच आयुष्य दिलं असावं. उभं आयुष्य एकट्यानं काढणं शक्य नाही हो. मीच त्यांना पुनर्विवाह करण्याचा हट्ट करत आहे. त्या म्हणाल्या, जावई बापू, तुम्हा दोघांना एकांतात काही बोलायचं असेल तर तुम्ही बोला ना. आम्ही त्यांच्या गच्चीवर गप्पा मारायला गेलो. तिथं सुंदर बाग होती, झोपाळा लावला होता. तिथे बसल्यावर श्रीकांत सांगायला लागले, माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. आहे म्हणतोय मी, कारण प्रेम मरत नसतं, ते अमर असतं, माणूस असो अगर नसो. त्यामुळे मी फक्त मुलींच्या काळजीपोटी लग्न करतोय. त्यांचा सांभाळ नीट व्हावा यासाठी माझा जीव तुटतो. माझ्या पत्नीच्या वचनासाठी मला विवाह करणं भाग आहे. तिनं तिच्या माघारी मी लग्न करेन आणि दुसऱ्या पत्नीलाही तसाच जीव लावेन असं वचन घेतलं होतं. पण मला वेळ लागेल पत्नी म्हणून स्वीकार करायला. कदाचित 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष किंवा 1 जन्मही. तुमची थांबायची तयारी असेल तरच हो म्हणा. तुम्ही खरं तर सुंदर आहात, तरुण आहात. माझ्यासारख्या बिजवराशी लग्न का करताय? चांगलं स्थळ सुचवेन हवं तर मी स्वतः. आता मी बोलायला सुरुवात केली. मी 7 वर्षांची असताना मला अपघात झाला आणि मी उजव्या हातावरचा पदर बाजूला सारला आणि त्यांना म्हटलं, ह्या डागामुळे नकार येतात. मला हा एकच डाग माझ्या आयुष्याला लागलेला ग्रहण आहे. तुम्हालाही नकार द्यायचा असल्यास काहीच हरकत नाही. मला आता सवय झाली हो नकार ऐकायची. श्रीकांत म्हणाले, ओह, केवढ्या यातना झाल्या असतील हो तुम्हाला. इतक्या लहान वयात हे सोसायचं म्हणजे खूप कठीण आहे. माझी हरकत नाही आहे या लग्नाला. फक्त मला हवा आहे तो वेळ. तो तुम्ही मला द्यावा हीच माझी विनंती आहे. मी घरी आईला सांगितलं, आई, ज्यानं कुणी माझ्या हाताला पाहिलं ना त्यानं फक्त ई म्हटलं. मला ही पहिली व्यक्ती भेटली जिने मला त्यावेळी खूप यातना झाल्या असतील तुम्हाला असं विचारलं. माणूस खरंच चांगला आहे गं. जन्म त्याच्यासोबत घालवावा इतका चांगला आहे. मी लग्नाला तयार आहे. पुढच्या 15 दिवसात रजिस्टर मॅरेजही झालं. दोघी मुली फार गोड होत्या. मी त्यांच्यासोबत रमले होते. आम्ही तिघी खूप खेळायचो. मी त्यांना छान छान खाऊ करून द्यायचे. वेणीफणी करणं, स्नान घालणं सारं अगदी प्रेमाने करायचे. त्या दोघी मला तोंडभर आई आई म्हणायच्या. श्रीकांतच्या सासूबाई आता मुलींच्या बाबतीत निश्चिंत झाल्या होत्या. त्या श्रीकांतला एके दिवशी म्हणाल्या, माझा श्वेतावर पूर्ण विश्वास आहे. ती सारं काही सांभाळून घेईल. खूप जीव लावलाय तिनं पोरींना. जावई बापू, तुम्ही जुनं विसरून तिचा स्वीकार केला तर माझ्या लेकीच्या आत्म्याला शांतता मिळेल. आणि त्या रडत आज निघून गेल्या. 4 दिवसांनी त्या त्यांच्या घरी परत गेल्या. आता आम्ही चौघे खूप आनंदात होतो. हिंडायचो, फिरायचो, खेळायचो. मुली खूप छान एकरूप झाल्या होत्या माझ्याशी. श्रीकांत आणि मी हळूहळू जवळ येऊ लागलो होतो. एके दिवशी श्रीकांत एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन आले आणि माझ्या हातावरच्या डागासाठी त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. माझ्या आयुष्यातला डाग कायमचा काढून टाकला होता त्यांनी. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे शॉपिंगला गेलो. श्रीकांतने मला स्लीवलेस ब्लाऊज घ्यावंस असा हट्ट केला. त्यांचं मन राखण्यासाठी मी माझं राहणीमान बदललं होतं. त्यानंतर एका रविवारी आम्ही सगळे आईबाबांना भेटायला आमच्या वाड्यात गेलो. मी पुरती बदललेली पाहून आई खूप आनंदी झाली होती. माझं सौंदर्य पाहून सगळे स्तब्ध झाले. मला आता फुल हाताचे ड्रेस घालावे लागत नव्हते. माझा कॉन्फिडन्सही खूप वाढला होता. श्रीकांतच्या प्रेमाने आयुष्य फुलून गेलं होतं. नेमका आकाशही तिथं आला होता. आमचा संसार पाहून थक्कही झाला आणि स्मिता काकूंच्या मनातलं गिल्ट आता निघून गेलं होतं. मला आता आभार मानावेसे वाटत होते त्या माझ्या डागाचे. तो नसता तर मला श्रीकांतसारखा प्रेमळ जीवनसाथी मिळाला नसता. माझ्या सुखासाठी जबाबदार होता तो एकच डाग, तो एकच डाग. धन्यवाद.